नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री दुर्गा सप्तशती प्रथम अध्याय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री गणेशाय नमः. श्री दुर्गाय नमः. मेधा ऋषी हे राजा सुरथ व समाधी वैश्य या दोघांना देवी भगवतीचा महिमा व मधुकैटभ दैत्यांच्या वधाचा प्रसंग सांगत आहेत. विनियोगा. ओम प्रथमचरित्रस्य ब्रह्मा ऋषिः महाकाली देवता गायत्री छंदः नंदा शक्तिः रक्तदंतिका बीजम अग्निस्तत्वम ऋग्वेदम स्वरूपम महाकाली प्रीत्यर्थम प्रथमचरित्रे विनियोगा. ओम या प्रथमचरित्राचा ब्रह्मदेव हा ऋषी आहे, महाकाली ही देवता आहे, गायत्री हा छंद आहे, नंदा ही शक्ती आहे, रक्तदंतिका हे बीज आहे, अग्नी हे तत्व आहे व ऋग्वेद हे स्वरूप आहे. श्री महाकालीची कृपा व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थ प्रथमचरित्राचा जप पाठ करताना याचा विनियोग व्हावा. अथ ध्यानम. ओम खड्गम चक्रगदेषु चाप परिग शूल भृशुंडी शीरशंख संददती करैस्त्री नयना सर्वांग भूषा वृत्ताम नीलाश्मदुतिमास्य पाददशका सेवे महाकालिका यामस्तौस्त्वपीते हरौ कमलजो हंतु मधुकैटभम. ध्यानम. आता ओम ह्या ध्यानामध्ये आपण आता पाहत आहोत हातामध्ये खड्ग, चक्र, शंख, गदा, चाप, बाण, परिघ, त्रिशूल, भृशुंडी, मस्तक ही आयुधे धारण करणारी, 3 नेत्र असलेली, सर्वांगावर दिव्य अलंकार धारण करणारी, नीलमण्यासारखी अंगकांती असणारी, 10 मुखे व 10 पाय असलेली आणि भगवान विष्णू निद्रेत असताना मधु आणि कैटभ या दैत्यांना मारण्यासाठी ब्रह्मदेवाने जिची स्तुती केली होती त्या महाकाली देवीची मी ध्यानरूपाने सेवा करतो. ओम नमश्चंडिकाये. ओम ए मार्कंडेय उवाच. सावर्णी सूर्यतनयोयो मनुकथ्यते अष्टम निशामय तदुत्पत्ती विस्तरादगदतो मम. ओम चंडिका देवीला नमस्कार असो. ओम मार्कंडेय म्हणाले, सूर्यपुत्र सावर्णी ज्यांना 8वे मनु म्हटले जाते त्यांच्या उत्पत्तीची जन्माची ही कथा मी विस्ताराने सांगतो, ते ऐक. सूर्याचा तो महाभाग्यवान पुत्र भगवती मातेच्या कृपेने मन्वंतराचा स्वामी कसा झाला तो प्रसंग सांगतो. प्राचीन काळची गोष्ट आहे. स्वारोचिष मन्वंतरात चैत्र वंशात जन्मास आलेला सुरथ नावाचा राजा साऱ्या पृथ्वी तलावरती राज्य करीत होता. तो आपल्या प्रज्ञेचे स्वतःच्या औरस पुत्राप्रमाणे पालन करीत होता. तो आपल्या प्रजेचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन करीत होता. कोला विध्वंसी नावाचे क्षत्रिय राजे हे त्याचे शत्रू झाले. दक्षिणेत कोला नगरी प्रसिद्ध आहे. प्राचीन काळी ज्या क्षत्रियाने तिच्यावर आक्रमण करून तिचा विध्वंस केला म्हणून ते कोला विध्वंसी म्हणून ओळखले जाऊ लागले. राजा सुरथाचे सैन्य अतिशय प्रबळ होते. त्याचे कोला विध्वंसी यांच्याशी युद्ध झाले, पण कोला विध्वंसी राजाचे सैन्य बळ कमी असूनही त्यांच्याकडून या सुरथ राजाचा पराभव झाला. तेव्हा तो युद्धभूमीवरून आपल्या नगरात परत आला आणि केवळ स्वतःच्या देशाचा राजा होऊन राहिला. पण तेथेही त्या प्रबळ शत्रूंनी त्याच्यावर आक्रमण केले आणि मग त्या दुर्बळ झालेल्या राजाच्या राजधानीतही त्याच्या दुष्ट दुरात्म्या बलवान अमात्यांनी त्याचे सैन्य आणि खजिन्याचे अपहरण करून ते आपल्या ताब्यात घेतले. तेव्हा प्रभुत्व नष्ट झालेला सत्ताहीन असा तो सुरथ राजा शिकारीचे निमित्त करून एकटाच घोड्यावरती बसून घोर अरण्यामध्ये गेला. तेथे त्याने मेधा नामक श्रेष्ठ विप्राचा आश्रम पाहिला. तेथे हिंस्त्र श्वापदेही शांतपणे राहत होती. त्या मुनींच्या शिष्यामुळे तो आश्रम शोभून दिसत होता. तेथे गेल्यावर त्या मुनीने त्यांचा आदर सत्कार केला.
मग तो राजाही त्या मुनीश्वरांच्या आश्रमात इकडे तिकडे हिंडत काही काळ राहिला. तेव्हा ममतेने चित्त आकृष्ट व्याकुळ झालेला असा तो राजा अशा प्रकारे चिंता करू लागला की पूर्वी माझ्या पूर्वजांनी ज्याचे पालन केले होते त्या नगरात आता मी नाही. अशा परिस्थितीत माझ्या दुराचारी सेवकांकडून त्याचे रक्षण, प्रजेचे पालन नीट होत असेल की नाही. सदा मदोन्मत्त असणारा माझा मुख्य शूर हत्ती शत्रूच्या अधीन होऊन न जाणे कसे काय भोगत असेल. जे लोक माझी कृपा, धन आणि भोजन मिळाल्यामुळे नेहमी माझ्या मागे मागे असत ते आता खरोखर दुसऱ्या राजाच्या मागे असतील का. त्या अपव्ययी उधळ्या लोकांकडून पैशाचा वाटेल तसा खर्च झाल्यामुळे मी अत्यंत परिश्रमपूर्वक जमा केलेला खजिना आत्तापर्यंत रिता झाला असेल. या व अशा अनेक प्रकारच्या गोष्टींवर राजा सुरथ सातत्याने चिंता करीत होता. अशा प्रकारे तो राजा विप्र आश्रमामध्ये कालक्रमणा करीत असता एके दिवशी त्याचे आश्रमानिकट एका वैश्याला पाहिले आणि त्याला विचारले, मित्रा, तू कोण आहेस? येथे कशासाठी आला आहेस? तू असा शोकमग्न उद्विग्न चित्त का बरे झाला आहेस? तेव्हा त्या राजा सुरथाचे ते प्रेमळ बोलणे ऐकून तो वैश्य राजाला म्हणाला, महाराज, मी नमस्कार केला त्याला नम्रपणे आणि काय सांगितलं, हे राजा, मी समाधी नावाचा वैश्य असून श्रीमंताच्या कुळात जन्मलो आहे. माझ्या दुष्ट पुत्रांनी आणि पत्नीने धनलोभाने मला सर्व धन बळकावून घराबाहेर काढले. म्हणूनच या समयी माझ्याकडे धन, दारा आणि पुत्र, दारा म्हणजे पत्नी, यापैकी काहीही नाही. माझ्या आप्तबांधवांनी माझे धन घेऊन मला घालवून दिले. त्यामुळे मी दुःखी कष्टी होऊन वनात आलो आहे. येथे मला माझे पुत्र खुशाल आहेत किंवा नाहीत तेही कळत नाही. माझी पत्नी व नातेवाईक यांचीही खुशाली कळत नाही. यावेळी ते सर्व आपापल्या घरी सुखात आणि आनंदात आहेत किंवा नाहीत ते काही समजतच नाही. माझे पुत्र कसे आहेत, ते सदाचाराने वागत आहेत का दुराचारी झाले आहेत हे सुद्धा कळत नाही. ते वैश्याचे बोलणे ऐकून राजा म्हणाला, हे वैश्या, तुझ्या धनलोभी दारा पुत्राधिकांनी तुझे धन हिरावून तुला घराबाहेर काढले, तरी पण त्यांच्याबद्दल तुझ्या मनाला एवढे प्रेम का वाटते, एवढे स्नेहाचे बंधन का वाटते? त्यांच्याविषयी तुझ्या मनामध्ये एवढी आसक्ती, एवढी आपुलकी कशासाठी झालेली आहे? त्यावर तो वैश्य म्हणाला, आपण माझ्याविषयी जे काही बोलत आहात ते सर्व बरोबर आहे, पण मी तरी काय करू? माझे मन निष्ठुर होतच नाही. ज्या माझ्या पुत्रांनी धनलोभाने आणि पित्यावरील प्रेम सोडून धनाच्या लोभाने आंधळे होऊन मला घरातून बाहेर घालून दिले, पत्नीने पतीचे प्रेम वेरले, आप्तबांधवांनी स्नेहाला तिलांजली दिली, त्यांच्या बाबतीत हे महामते माझ्या मनात एवढे प्रेम का आहे, कसे आहे ते समजत असूनही मला त्याचे कारण कळत नाही. गुणहीन अशा बांधवांबद्दलही माझ्या मनात प्रेम आहे. मी त्यांच्यासाठी उद्विग्न होऊन निश्वास टाकतो आहे. माझे हृदय दुःखाने भरून आले आहे. त्या प्रेमरहित लोकांबद्दलही माझे मन निष्ठुर होत नाही. त्याला मी काय करू? मार्कंडेय म्हणाले, हे ब्राह्मणा. त्यानंतर ते दोघे एकत्रच त्या मेधामुनीजवळ गेले. त्यानंतर तो नृपश्रेष्ठ सुरथ राजा आणि तो समाधी वैश्य हे दोघेही त्या मुनीला न्यायोचित नमस्कार करून तेथे बसले. त्यानंतर तो वैश्य आणि राजा यांना मुनीसमवेत या दोघांनी काही वार्तालाप केला. राजा म्हणाला, भगवन, मी आपणास एक गोष्ट विचारू इच्छितो, तरी कृपा करून आपण त्याचे उत्तर द्यावे. माझे चित्त माझ्या स्वाधीन नाही याचे मला अतिशय दुःख होत आहे. कारण जे राज्य माझ्या हातून गेलेले आहे, ज्या राज्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टींविषयी माझ्या मनात कायम ममत्व आहे. हे मुनीश्रेष्ठा, आता ते सर्व राज्य ऐश्वर्य माझे राहिलेले नाही हे जाणत असूनही मी अज्ञानी माणसाप्रमाणे दुःख करीत आहे. ते काय आहे? आता हा वैश्य पहा, हा देखील घरून अपमानित होऊन आला आहे. याला याच्या घरच्यांनी, स्त्री पुत्रांनी, ह्याला नोकरांनीही याला घरातून हाकलून दिला आहे, बाहेर काढला आहे. याच्या आप्तसोकियांनी देखील याचा त्याग केला आहे. तरीही याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आणि ममत्व आहे. अशा प्रकारे हा आणि मी दोघेही अत्यंत दुःखी आहोत. ज्यामध्ये प्रत्यक्ष दोष दिसत आहे तरीही त्या विषयाबद्दल आमच्या मनात ममत्वाचे आकर्षण निर्माण होत आहे. हे महाभागा, आम्ही ज्ञानी आहोत, समजूतदार आहोत, पण तरीही मोहवश झालो आहोत. हे काय आहे? एखाद्या विवेकशून्य मनुष्याप्रमाणे माझा आणि याचा मूर्खपणाच आहे. तेव्हा ऋषी म्हणाले,
सर्व जीवांना इंद्रियाकडून विषयाचे ज्ञान होतच असते. हे महाभागांनो, त्याचप्रमाणे प्रत्येकाचे विषय व त्यांच्या जातीही वेगवेगळ्या असतात. काही प्राणी दिवसा अंध असतात, तर काही प्राणी रात्री पाहू शकतात. तर काही जीव असे आहेत की दिवसा आणि रात्रीही सारखेच डोळस असतात किंवा अंध असतात. म्हणजे त्यांना दिवसा पण दिसत नाही, रात्री पण दिसत नाही, किंवा दिवस रात्र दोन्ही वेळा दिसतं. माणसे ज्ञानी, बुद्धिमान, समजूतदार आहेत हे खरे, पण केवळ तीच बुद्धिमान आहेत असे नव्हे. कारण पशु, पक्षी, मृगादी सर्वच प्राणी ज्ञानी असतात. मनुष्याला जसे ज्ञान असते तसे पशुपक्ष्यांनाही ज्ञान असते. स्नेह, भय म्हणजे प्रेम आणि भीती कोणापासून काय आहे बाबा समोरच्याच्या मनामध्ये, माझ्याबद्दल प्रेम आहे का माझ्याबद्दल द्वेष आहे, ह्याच्यापासून भीती बाळगली पाहिजे की ह्याच्याजवळ प्रेमाने गेलं पाहिजे, हे देखील प्राण्यांना चांगलं कळतं. अन्य ज्ञानही मनुष्य आणि पशुपक्षी या दोघात समानच आहे. आता ज्ञान असलेल्या पण पक्ष्याकडे तर पहा, ते आपल्या पिल्लांना स्वतःच्या चोचीमध्ये स्वतः भुकेने व्याकुळ झाले असून देखील आपल्या चोचीतला चारा किती आनंदाने पक्ष्यांना भरवतात, त्यांना धान्याचे दाणे घालत असतात. त्यांना आपल्या पिल्लांकडून कसलीही अपेक्षा नसते. पण हे मानवश्रेष्ठा, माणसे मात्र आपल्या मुलाच्या बाबतीत प्रतिउपकाराची अभिलाषा बाळगून असतात. म्हणजे मी केलंय ना, मग मुलांनी पण माझ्यासाठी केलं पाहिजे, ही प्रतिउपकाराची भावना झाली. स्वतः समजूतदार असूनही लोभवश होऊन आपण केलेल्या उपकारांची मुलांकडून परतफेड होईल अशा प्रकारची आशा धरणारी माणसे तू पाहत नाहीस काय? ती ज्ञानी आहेत, तरीही मोह ममतेच्या गर्तेत पडलेली आहेत. हे नृपश्रेष्ठा, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. संसाराचे सातत्य टिकवण्यास कारण होणाऱ्या भगवती महामायेच्या प्रभावानेच असे होते. सर्व जगाचा अधिपती असलेल्या भगवान विष्णूलाही तिच्यामुळे योगनिद्रा आली आहे. ती श्रीहरी विष्णूचीच महामाया आहे. तिच्यामुळेच हे सर्व जग मोहित होते. ती देवी भगवती ज्ञानी माणसांचे चित्तही बलपूर्वक खेचून आकर्षित करून मोहात टाकते. तीच या चराचर जगाची, संपूर्ण विश्वाची निर्मिती करते. पण तीच प्रसन्न झाली तर मनुष्याला मोक्षप्राप्तीचे वरदान देते. ती मुक्ती देणारी सनातन परमविद्या आहे. सर्व ईश्वराची आदिश्वरी अशी ती महामाया भगवती संसाराचे बंधन निर्माण करणारीही आहे. हे ऐकून राजा म्हणाला, हे भगवन, जिला आपण महामाया म्हणता ती देवी कोण आहे? हे विप्रवर्या, ती का उत्पन्न झाली? तिचे कोणते कार्य करते? तिचा प्रभाव, तिचे स्वरूप आणि तिची उत्पत्ती ज्या प्रकारे झाली त्याविषयी हे ब्रह्मश्रेष्ठा मी सर्व काही तुमच्याकडून ऐकू इच्छितो, तरी त्याबद्दल सांगण्याची कृपा करावी. तेव्हा ऋषी म्हणाले, हे राजा, वास्तविक ही देवी नित्य स्वरूपाचीच आहे. हे सर्व जग तिचेच रूप आहे आणि तिनेच हे जग व्यापून टाकले आहे. परंतु तिचे प्राकट्य अनेक प्रकारे होते. कसे ते आता मी सांगतो, माझ्याकडून ऐक. ती जेव्हा देवांचे कार्य सिद्ध करण्याकरता आविर्भूत होते, प्रगट होते, तेव्हा ती नित्य आणि अजन्मा असूनही उत्पन्न झाली असे आपण म्हणतो लोकांमध्ये. जेव्हा ती सर्व जग एकार्णवात विलीन झाले होते, तेव्हा तीच योगनिद्रा भगवान विष्णू शेषनागाची शय्या करून कल्पांताच्या वेळी निद्रा घेत असते. म्हणजे जेव्हा कल्पांत होतो, सगळ्या जगाचा नाश होतो, तेव्हा ती योगनिद्रा म्हणून भगवान विष्णू शेषनागाची शय्या करून तिथं ती तेव्हा निद्रा घेत असते. त्यावेळी निद्रा घेत होते कल्पांताच्या वेळ. म्हणजे एक तर ती देवी जेव्हा आपल्या कार्यासाठी तयार होते, जन्मार्थ आपण म्हणतात ती प्रगट झाली, पण प्रत्यक्षात ती अजन्म आहे, जिला जन्म नाही, ती कायमची आहे. जेव्हा कल्पांताच्या वेळी भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवरती योगनिद्रेमध्ये घेत होते, तेव्हा मधु आणि कैटभ या राक्षसांनी, हे दोन भयंकर असुर विष्णूच्या कानातील मळापासून उत्पन्न झाले आणि ते दोघे ब्रह्मदेवाचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यावेळी भगवान विष्णूच्या नाभिकमळात विराजमान असलेल्या प्रजापती ब्रह्मदेवाने त्या दोघा उग्र असुरांना आपल्याकडे येताना पाहून आणि जनार्दन विष्णूची गाढ निद्रा आहे हे पाहून आपले हृदय चित्त एकाग्र करून योगनिद्रेची स्तुती केली. आता भगवान विष्णू जेव्हा योगनिद्रेत होते तेव्हा त्यांच्या कानातल्या मळातून मधु आणि कैटभ नावाचे दोन राक्षस तयार झाले. आता त्याला ब्रह्मदेवाचाच वध करायचा होता, कारण ब्रह्मदेव सगळ्या सृष्टीचं योगक्षेम चालवतात ना, रचना करतात. मग ते घाबरले. ब्रह्मदेव बघितलं आपला मालक तर बाबा झोपलाय, आता मला कोण वाचवणार? तेव्हा त्यांनी योगनिद्रेची म्हणजे ह्या योगमायेची स्तुती केली.
भगवान विष्णूंना जागे करण्यासाठी त्याने हरीच्या नेत्रात वास करणारी, सर्व विश्वाची स्वामिनी, जगाला धारण करणारी, ज्याचे पालन आणि संहार करणारी ती तेजस्वरूप भगवान विष्णूची अनुपम शक्ती आहे, त्या भगवती निद्रा देवीची स्तुती केली. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, तूच स्वहा, तूच स्वधा, तूच वषटकार आहेस. स्वर हेही तुझेच निजरूप आहे. हे देवी, तू अक्षर आहेस, नित्य आहेस, जीवनदायी अमृत आहेस. प्रणवामध्ये तू ओंकार आहेस. अ, उ, म या 3 मात्राच्या रूपात तुझेच वास्तव्य आहे. तसेच त्या प्रणवामध्ये 3 मात्रांच्या व्यतिरिक्त जिचा विशेषत्वाने उच्चार केला जात नाही, प्रणवामध्ये अ, उ, म या 3 मात्रांच्या रूपात तुझेच वास्तव्य आहे. तसेच त्या प्रणवामध्ये 3 मात्राच्या व्यतिरिक्त जिचा विशेषाने उच्चार केला जात नाही अशी जी अर्धमात्रा आहे, ओंकार म्हणतो ना आपण, ओंकार असा जो स्वर आहे, तीही तूच आहेस. हे देवी, तूच संध्या आहेस, तूच सावित्री आहेस, तूच परमश्रेष्ठ जननी आहेस. तूच या विश्वाला धारण करतेस, तूच याची उत्पत्ती करतेस. हे देवी, तूच या विश्वाचे पालन करतेस आणि कल्पांती तूच संहार करतेस. विश्वाच्या उत्पत्ती काळी तू सृष्टीरूपी असतेस, त्याचे पालन करताना तू स्थितीरूप असतेस आणि जगन्मय देवी कल्पांती विश्वाचा संहार करताना तू संहतीरूपी संहार रूप धारण करतेस. तूच श्रेष्ठ विद्या आहेस, तूच महान माया आहेस, तूच महान मेधा. मेधा म्हणजे काय? बुद्धी. बुद्धी याला मेधा म्हणतात. मेधावी व्यक्ती म्हणजे बुद्धिमान व्यक्ती. तूच महान मेधा, स्मरणशक्ती असणारी महान स्मृती आहेस. हे भगवती, तूच महान मोहरूप अशी महादेवी आहेस आणि तूच महासूर्य आहेस. तुझ्या सत्वादी 3 गुणांना उत्पन्न करणारी आणि सर्व जगाची अशी तू प्रकृती आहेस. हे देवी, तूच महाभयंकर अशी कालरात्री, महारात्री, मोहरात्री आहेस. तूच श्रीलक्ष्मी, तूच विश्वस्वामिनी, ईश्वरी, तूच ही, तूच बोध, हे तूच ह्रीम, तूच बोध, हे जिचे लक्षण आहे अशी बोध स्वरूपा बुद्धी आहेस. हे देवी, तूच लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती, दांती, क्षमा, स्वशिकता ह्या सगळ्या गोष्टी तूच आहेस. तू भयंकर स्वरूपाची असून खड्ग, शूल, गदा, चक्र तसेच शंख, चाप म्हणजे धनुष्य, बाण, भृशुंडी, परिघ ही आयुधे धारण करतेस. तूच सौम्य आहेस, सौम्यतरा, सर्व सौम्य वस्तूपेक्षा देखील जास्त सौम्य आहेस. तूच सर्वाधिक सुंदर आहेस. हे अखिलेत्मिके देवी, हे अखिलेश्वरी, पर आणि अपर, पलीकडचे आणि अलीकडचे, दृश्य आणि अदृश्य म्हणजे पर आणि अपर, या सर्वांमध्ये तूच श्रेष्ठ परमेश्वरी आहेस. या जगात कोठेही ज्या काही लहान मोठ्या सत असत रूप वस्तू आहेत, त्या सर्वाची जी शक्ती आहे ती तूच आहेस. म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी चलनवलनसाठी लागणारी शक्ती ही तीच आहे. तेव्हा तुझी स्तुती करणे कसे शक्य आहे? हे देवी, जो जगाचा सृजन करता, पालन करता व संहार करता आहे, तो भगवान विष्णूही तुझ्यामुळे योगनिद्रावश झाला आहे. विष्णूंना पण योगमाया निद्रिस्त करून ठेवते. त्या तुझी स्तुती करण्यास कोण समर्थ आहे? ज्या अर्थी मला भगवान विष्णूला आणि भगवान ईशानाला म्हणजे शंकराला शरीर धारण करण्यास तूच कारणीभूत आहेस, त्या अर्थी तुझी स्तुती करण्याची कोणामध्ये शक्ती आहे? हे देवी, तू तर स्वतःच्या उदार प्रभावानेच प्रशंसित आहेस. म्हणूनच तू सर्व शक्तीनिशी या मधुकैटभ नामक 2 दुर्धर अशा असुरांना मोहित कर आणि जगाचा स्वामी असलेल्या भगवान विष्णूला त्वरित जागे करून त्याला या 2 महान असुरांना मारण्याची बुद्धी दे, प्रेरणा दे. ऋषी म्हणाले, हे राजा, याप्रमाणे ब्रह्मदेवाने तमोगुणाची अधिष्ठात्री असलेल्या योगनिद्रा देवीची स्तुती केली. तेव्हा मधु आणि कैटभ या राक्षसांना ठार मारण्याच्या उद्देशाने विष्णूला जागृत करण्यासाठी ती देवी भगवंताच्या नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय आणि छाती यातून निघून अव्यक्त जन्म म्हणजे जे अव्यक्त असे जन्मस्थान आहे अशा ब्रह्मदेवासमोर प्रगट झाली. त्यावेळी योगनिद्रेतून मुक्त होताच जगतस्वामी भगवान जनार्दनास जागे येऊन तो एकार्णवातील सर्वत्र पसरलेला एकच एक अशा अथांग महासागरातील शेषशय्येवरून उठला. त्याने त्या दुष्ट, अत्यंत बलशाली आणि पराक्रमी अशा मधुकैटभ दैत्यांना पाहिले. क्रोधाने डोळे लाल झालेले ते 2 दैत्य ब्रह्मदेवाला खाण्यासाठी उद्युक्त झाले होते. तेव्हा भगवान श्रीहरीने उठून त्यांच्याशी युद्ध केले.
बलाने अत्यंत उन्मत्त झालेले आणि त्यातच महामायेने मोहित केलेले ते दोघे दैत्य बाहू हेच शस्त्र असलेल्या भगवान विष्णूला 5 सहस्त्र वर्षांनी केशवाला म्हणाले, आम्ही तुझ्या पराक्रमाने संतुष्ट झालो आहोत. म्हणजे 5 वर्ष त्यांचं युद्ध चाललं, 5000 वर्ष, 5 सहस्त्र वर्ष, हो 5000 वर्ष. आणि ते एक तर त्यांना योगमायेने मोहित केलं होतं. त्यांच्याकडे अस्त्रशस्त्रमय त्यांचे हात होते, बाहू. तरी पण 5 वर्ष ते विष्णूशी लढले. विष्णूलाच म्हणाले की आम्ही तुला संतुष्ट झालो, आता काय पाहिजे असेल तर मागून घे, तू आमच्याकडून वर मागून घे. तेव्हा भगवान म्हणाले, तुम्ही दोघे जर माझ्यावर संतुष्ट असाल तर माझ्याकडून तुमच्या दोघांचाही वध व्हावा, यापेक्षा दुसरा वर मी कशाला मागू, मी हाच वर मागतो. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे विष्णूकडून फसलेल्या त्या दोघांनी सर्व जग जलमय झालेले आहे असे पाहून भगवान कमललोचनाला म्हटले, जेथे पृथ्वी जलमय झालेली नसेल अशा कोरड्या ठिकाणी तू आमचा वध कर. ऋषी म्हणाले, हे राजा, ठीक आहे. असे म्हणून शंख चक्र गदा धारण केलेल्या भगवंताने त्या दोघांची मस्तके आपल्या मांडीवर घेऊन चक्राने तोडून टाकली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने स्तुती केल्यावरती ही जी देवी प्रगट झाली व देवाचा प्रभावही मी तुला सांगतो, तो ऐक. ओम याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील मधुकैटभ वध नावाचा पहिला अध्याय संपूर्ण झाला. आता याच्यामध्ये छोटी स्टोरी काय आहे ती मधुकैटभांचा वर. पहिला एक सुरत नावाचा राजा आहे आणि त्याचा शत्रूकडनं जास्त सैन्य असून सगळं काही असून पराभव झाला. आणि दुसरा एक समाधी नावाचा वाणी आहे, त्याला त्याच्या बायका मुलांनी घरातून हाकलून दिलेला आहे. तरी या दोघांना आपल्या राज्याबद्दल, आपल्या मुलाबाळांबद्दल, कुटुंबाबद्दल प्रेम आहे, राग नाही आहेत. मग त्यांनी त्या मेधा नावाच्या ऋषींना विचारलं, ब्राह्मणाला, की आमचं असं का होतंय. मग ते म्हणाले, ऐका, मी तुम्हाला काय ती कथा सांगतो. आणि मग मधुकैटभाचा वध सांगितला आहे की ही देवी एकदा निद्रेमध्ये श्री विष्णू योग निद्रेत असताना त्यांच्या कानातल्या मळापासून मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस झाले आणि ते ब्रह्मदेवालाच खायला आले. आता ब्रह्मदेव काय करणार, बघतात तर आपला मालक झोपलाय. मग त्यांनी देवीची अत्यंत प्रार्थना केली, तिला वेगवेगळी उपमान दिलेले आहेत की तू कशी शक्ती आहे जगाची सगळ्या, तू अशी आहेस, तू तशी, असं करून बाबा ती देवीला प्रसन्न केलं. तिला सांगितलं, काय करून विष्णूंना उठव, नाही तर माझं काही खरं नाही. मग ती देवी विष्णूंचं जे बाहू, हात, नाक, कपाळ, डोळे ह्या ज्या भागात जी निद्रा देवीच्या रूपात होती ती बाहेर येऊन ब्रह्मदेवासमोर उभी राहिली. आणि मग ह्या 2 मधुकैटभ नावाच्या राक्षसांबरोबर विष्णूंनी 5000 वर्ष युद्ध केलं. 5000 वर्षात पण हरवता आलं नाही बरं त्या राक्षसांना दोघांना. तेच म्हणाले, आम्ही संतुष्ट आहे, तुझ्यावर काय मागायचं ते माग. मग विष्णूंनी शब्दात फसवलं, दुसरं कशाला काय मागू, माझ्या हातून तुमचा वध व्हावा एवढंच मागतो. बरं तेव्हा कल्पांत होता ना, महाप्रलय होता. आता दैत्यांना काय वाटलं, आपली सुटका कशी होईल, सगळं जग जलमय झालंय ना, ब्रह्मांड जलमय झालंय, पृथ्वीच काय. तर म्हणजे जिथं कोरडी जागा असेल ना तिथं आमचा वध कर. त्यांना वाटलं आता कुठे जागाच नाही मिळणार. मग विष्णूने काय केलं, स्वतःच्या मांडीवर त्यांची डोकी घेतली आणि आपल्या हातातल्या चक्राने त्यांचा वध केला. अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. देवी माते की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षमारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु ज्वालारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.